दिवसापूर्वी सरांची माझी कारखान्यावरती मला वाटतं मी कारखान्यावर असताना इथे चर्चा झाली. आजचा दिवस ठरला, पण नेमकं एक दिवस मुदत वाढली प्रचाराची नगरपालिकेच्या. आपल्या जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिका लागल्यात आणि रोज कणसे साहेब मी एका भागात मी एका भागात रोज आम्ही नगरपालिकेच्या प्रचारामध्ये आहे. आज देखील आम्हाला प्रचार दौऱ्यावरती आता दुपारच्या पुढे बाहेर पडायचे. मी निरोप दिला आजच्या ऐवजी परवा दिवशी करूया का, तर म्हणले मुंबईवाल्यानं येणं जाणं पुन्हा अडचणीचं होईल, म्हणून मरळीच्या ऐवजी तुम्हाला सातारा द्यावं लागेल. थोडी गैरसोय तुमची झाली, मी त्याच्याबद्दल आमची दिलगिरी तुमची सगळ्यांची व्यक्त करतो. आज संपूर्ण पाटण विधानसभा मतदारसंघातलं चित्र पाहिलं किंवा तुम्ही अगदी तुमच्या काळगाव कुंभारगाव भागातलं चित्र जरी पाहिलं तरी 2024ची विधानसभेची निकाल लागल्यानंतर एकूण जवळपास 50-55 गावातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पाटणकरांचा गट सोडून आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला. तुम्ही सोशल मीडिया जर सगळेजण बघत असतात तर दर 2-3 दिवसांना एक प्रवेश, दर 2-3 दिवसांनी एक प्रवेश. मध्यंतरी तरी एका दिवशी आपण 450 प्रवेश घेतले एका दिवशी आपल्या मतदारसंघामध्ये. याचं कारण लोकांनी आता इतकी वर्ष पाटणकरांच्या मागे राहिले. आता बघा, आताच तुम्ही आला आणि तुम्ही निवेदनात पहिले एक वाचलं की स्मशानभूमी शेड नाही ते बांधून द्या. तुम्ही एक निवेदन दिलं बघा. आता एवढी वर्ष जर पाटणकरांच्या बरोबर आपण आहे, तुम्ही आहे, तर पण लोकांना ही कामं का झाली नाहीत आणि कामं होत नाहीत त्याला कंटाळूनच आज लोकांनी जी कामं करतायत त्यांच्या मागं आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा कल आपल्या मतदारसंघातला आहे. आणि तुम्ही पाहिला असेल, मी आमदार होतो, राज्यमंत्री होतो, आता मंत्री आहे, पण मी कधी गट तट मला त्या गावात मतदान किती पडलं, लीड मिळालं का नाही, त्या गावातली ग्रामपंचायत माझी आहे का नाही, त्या गावातल्या सोसायटीचं मतदान मला होतंय का नाही बँकेला, असला विचार मी विकासाची कामं देताना कधीच केला नाही. जे माझ्या जनता दरबारामध्ये आपल्या आला, ज्यांनी माझ्याकडे निवेदन दिलं ती प्रत्येक कामं जवळपास आलेली सगळी कामं पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्या गेल्या 4 टर्मच्या आमदारकीच्या काळामध्ये आपण मतदारसंघामध्ये केलेला आहे. एका बाजूला आपण चित्र बघितलं, मोठे दादा 21 वर्ष आमदार होते, 5 वर्ष मंत्री होते, पण एवढा मोठा विकासाचा निधी कधी मतदारसंघामध्ये आला नाही. आणि म्हणून आता तुम्ही चांगल्या प्रवाहामध्ये आलेला आहात, योग्य प्रवाहामध्ये आलेला आहात. विधानसभेला अजून 4 वर्ष अवकाश आहे, त्यामुळं आता तुम्ही घेतलेला निर्णय पुढच्या 4 वर्षात गावात सुद्धा कामाच्या रूपाने हे लक्षात येईल की ह्या गटानं प्रवेश केला, त्याच्यानंतर सुद्धा विकासाची कामं मंत्री महोदयांच्या माध्यमातून गावामध्ये आपली आली. मी तुम्हाला विश्वास देतो की गाव विभागातले लोक सुद्धा तुमच्या निर्णयाचे स्वागत करतील आणि ज्या 3 निवेदनांच्या मागण्या तुम्ही माझ्याकडे केलेल्या आहेत त्या 3 निवेदनांच्या मागण्या निश्चितपणानं तातडीनं आपण या ठिकाणी पूर्ण करू. कुठली अडचण तुम्हाला येणार नाही. आणि माझी जाता जाता तुम्हाला एक विनंती आहे की अजून सर काय आपले परिचित लोक असतात जुन्या गटामध्ये असतील अशा लोकांना आता जे अजून तिथंच राहिलेले आहेत त्याला सुद्धा आता आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की आता आम्ही धरली नवीन वाट, तुम्ही सुद्धा आता ती जुनी वाट सोडा आणि नव्या वाटेमध्ये, नव्या प्रवाहामध्ये, विकासाच्या प्रवाहामध्ये सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला बरोबर घेऊन जायचंय. बाकीच्या गावातले सुद्धा प्रयत्न करायचा, सगळीकडे आपण प्रयत्न करायचा आणि चांगल्या पद्धतीचं मजबूत आपला पक्ष, आपला देसाई गट आपण निश्चितपणे त्या ठिकाणी निर्माण करू एवढा विश्वास तुम्हाला देतो. जी कामं तुम्ही मागितलेली आहेत त्या सगळ्या कामांबद्दल तुम्हाला निश्चितपणे विकासाचा निधी कुठल्याही योजनेत, आमदार फंडातनं असेल, डोंगरी विकास मधनं असेल, जिल्हा नियोजन समितीमधनं असेल, कुठल्याही निधीतनं असेल, पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी आहे. आपण आलात, आपल्या सगळ्यांचं शिवसेनेमध्ये आणि देसाई गटामध्ये जाहीरपणाने या ठिकाणी मी स्वागत करतो. अशीच मजबूत गटाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.